महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राजमाता जिजाऊ या नव्या बस सेवेचे भव्य उद्घाटन करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या नव्या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हा असून एसटीच्या पारंपरिक प्रतिमेला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो. राजमाता जिजाऊ बस सेवेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित आसन व्यवस्था आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुखकर आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एसटी ही विशेषतः ग्रामीण भागातील जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे या सेवेचा लाभ शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातील नागरिकांनाही होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत टप्प्याटप्प्याने सुमारे 3000 बसेस राज्यभर सुरू करण्याचे नियोजन असून त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची क्षमता आणि गुणवत्ता दोन्ही वाढण्याची शक्यता आहे. या बस सेवेचे नाव राजमाता जिजाऊ ठेवण्यात आले असून त्यामागे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिजाऊंच्या कार्याचा सन्मान म्हणून हे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून केवळ वाहतूक सेवा नव्हे तर सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. एकंदरीत राजमाता जिजाऊ बस सेवा ही एसटीच्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाची पायरी ठरत असून यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला होण्याची अपेक्षा आहे. सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि आकर्षक बनवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून भविष्यात या सेवेचा विस्तार आणि प्रभाव याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.